वैजापूर टाइम्स मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. हा जो परिसर बघताय तो आहे वैजापूर शहर. हे संपूर्ण वैजापूर शहर आहे आणि मी ज्या ठिकाणी उभा आहे ती जागा जी आहे ती वैजापूरचा जलकुंभ आहे. आणि या जलकुंभावर शेतकरी काल दुपारपासून आंदोलन करतायत. मागील 4 दिवसापासून ते वैजापूर तहसील समोर आंदोलन करत होते, परंतु आता त्यांनी प्रशासनानं त्यांचं कुठलंही काही म्हणणं ऐकलं नसल्याने ते वैजापूरच्या या जलकुंभावर येऊन आपलं आंदोलन करतायत. त्यातील एकाची प्रकृती देखील खालवलेली आहे. आपण त्यांची भेट घेऊया, त्यांची चर्चा करूया. या ठिकाणी हे जे शेतकरी आहेत, हे शेतकरी सध्या बघू शकता त्यांच्यामध्ये अशक्तपणा आलेला आहे. काल दुपारपासून या ठिकाणी असल्यामुळे ते पूर्ण अशक्त झालेले, त्यांच्या तब्येती खालावल्यात. या ठिकाणी हे पवार आहेत शेतकरी आंदोलक. ते या ठिकाणी त्यांची परिस्थिती अगदी नाजूक झालेली आहे. त्यांना उपचाराची गरज आहे, परंतु प्रशासनाला या ठिकाणी वरती यायला अडचणी निर्माण होत आहेत असं ते सांगतायत. खरं तर त्यांनी या ठिकाणी येऊन या शेतकऱ्यांचं नेमकी तब्येतीवर उपचार केले पाहिजेत, त्यांची काळजी घेतली पाहिजे, परंतु तसं होताना दिसत नाही. आपण त्यांची चर्चा करूया नेमकी काय होतंय. आमचा उपोषणाचा आज 5वा दिवस आहे. आम्ही त्यांना विनंती केली होती, सगळ्या प्रकारचे त्यांच्या बरोबर बोलणे झाले. आमचे शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अजित काळे साहेब यांनी देखील त्यांच्या बरोबर कलेक्टर साहेबाबरोबर तहसीलदार साहेबाबरोबर सविस्तर चर्चा केली. मात्र हे अधिकारी आमच्या कोणत्याही गोष्टी ऐकून घ्यायला तयार नाही. त्यांचे उडवाउडवीचे उत्तर येऊ राहिले आम्हाला. आणि आम्ही आमच्या बाकीचे आमचे गणेश भाऊ तांबे, बाळासाहेब जानराव, आमचे रोहित साबदे, मी स्वतः आणि आमचे इतर सहकारी आम्ही उपोषणाला बसले. आमच्या शांततेच्या मार्गाने उपोषण चालू होतं. मात्र या लोकांना शेतकऱ्यांची कुठल्याच प्रकारची दयामाया येत नाही. आमचं एकच म्हणणं होतं, NDRF चे निकष प्रमाणे आम्हाला तुम्ही पैसे द्या. मात्र हे लोक त्याच्यावरही ठाम नाही. यांनी संपूर्ण वैजापूर तालुका जिरायत मध्ये टाकलेला आहे. मराठवाड्यावर कायम अन्याय होतो साहेब. आम्ही शेतकऱ्याचे लेकरं बाळांच्या पोरांसाठी हा विचार केलेला आहे. आम्ही शेतकरी पुत्रचे, पण मात्र हा न्याय आपल्याला कायमस्वरूपी मिळावा याच्यासाठी आमचं आंदोलन होतं. मात्र वैजापूर तालुक्याचे तहसीलदार हे स्वतःला साहेब हिटलर समजतात. ते कोणाचंच ऐकून घ्यायला तयार नाही. आम्ही तिथं आलो साहेब, आम्हाला अक्षरशः त्यांनी पाणी विचारलं नाही दवाखान्याच्या तहसील कार्यालयामध्ये. आणि आरोग्य अधिकारी एकच दिवस आमच्याकडे येऊन गेले, ते पुन्हा फिरकले पण नाही. हे सगळी टाळाटाळीचीच कामं त्यांनी आम्हाला केली. आम्हाला तिथं बाथरूमची सोय नव्हती. वाऱ्या उन्हामध्ये आम्ही तिथं बसलो, त्याचाच हा त्रास आहे आम्हाला. आम्ही टाकीवर बसलो म्हणून, इकडं बसलो म्हणून हा त्रास नाही आम्हाला. आमचा 5 दिवसाचा उपोषणाचा पिरियड आहे साहेब. आणि मी वैजापूर प्रशासन, संभाजीनगर जिल्हा अधिकारी, राज्याचे मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री आणि कृषी मंत्र्यांना एकच विचारतो आणि मागणीही करतो, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात एवढा कसा भेद होऊ शकतो? पश्चिम महाराष्ट्राचे पालकमंत्री हे तिथला निधी आणू शकतात, मग आपल्या तालुक्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री निधी आणू शकत नाही का? आम्हाला ही काय वेळ आली? तुम्ही एकदा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणार आणि नंतर मग ते पानं पुसणार का? तुम्ही शेतकऱ्याचा अंत पाहू नका. मी आमच्या या निर्णयावर ठाम आहे. मी असं आमचे गणेश भाऊ तांबे असतील, बाळासाहेब जानराव असतील, अजय पाटील साळुंके, साबदे साहेब, मी रवींद्र पवार, स्वतः आमचे बंधू निर्मळ साहेब, एक तर आम्हाला अनुदान मिळेल, नाही तर आमची अंत्ययात्रा निघल. एक तर आम्हाला अनुदान मिळेल किंवा आमची अंत्ययात्रा निघेल असं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. खरोखर परिस्थिती खूप खालावली आहे त्यांची. बाकीचे इतर जे आंदोलक आहेत त्यांची देखील परिस्थिती खालावली आहे. खरं तर हे आंदोलन आपण बघितलं तर मराठवाड्यातलं एकमेव आंदोलन आहे शेतकऱ्यांचं. इतर कुठल्याही भागात अशा प्रकारचं आंदोलन सुरू नाही. पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्यावर खरोखर अन्याय झाल्याचं ते सांगतायत. तिकडे 18,000 रुपये हेक्टरी भेटले असतील, तिकडे 6-7 हजार रुपये फक्त हेक्टरी भेटलेले आहेत. आणि हेच त्यांचा मुद्दा आहे. त्यांचं उपोषणाचं कारणही हेच आहे की आम्हाला या कमी याच्यामध्ये निधी का दिलाय.
आमच्यावर अन्याय काय केलाय आणि म्हणून हे 5 दिवसापासून त्यांचं आंदोलन सुरू आहे. खरं तर प्रशासनानं त्यांचं कुठलंही म्हणणं ऐकून न घेतल्याने शेवटी त्यांनी संतप्त होऊन हा जलकुंभावर येऊन आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. कालपासून ते या जलकुंभावर आहेत आणि कुठलंही प्रशासन याची दखल घेत नाही. मला एक सांगा, तुम्ही बोलता का? कुठल्या अधिकाऱ्याशी तुमचं बोलणं वगैरे झालंय? ते साहेब प्रत्यक्षात कुठलाही अधिकारी आमच्यापर्यंत येऊन बोललेला नाही. ते फोनवरून इकडे खाली कोणाला तरी फोन लावून देतात आणि फोनवरच जातात. कुठलाही जबाबदार व्यक्तिमत्व किंवा तालुक्याचा जिल्ह्याचा कुठलाही अधिकारी आमच्याशी संपर्क साधलेला नाही. नेमकी तुमचं म्हणणं काय? नेमकी तुम्ही कुठल्या तुमची मागणी पूर्ण झाल्या तर तुम्ही ते आंदोलन मागे घेणार? आमची न्यायिक हक्काची मागणी आम्हाला एनडीआरएफ प्रमाणे बागायताला बागायती, जिरायताला जिरायती प्रमाणे जे क्षेत्रामध्ये सातबाऱ्यावर विहीर आली ती बागायत, जिथं तुमची कोरडवाहू जमीन आहे तिथं त्या सातबाऱ्यावरती जर काही नसेल तर त्याला काही जण लोकांच्या नदीवरनं सायपण आहे, काही लोकांचे तळे, शेततळे, अनेक पाण्याचे सोर्सेस आहे. आता पहिल्यासारखं ती परिस्थिती मराठवाड्याची राहिलेली नाही. आणि हे जे असताना नदीच्या कडे काही पट्टा आहे जिथं सातबाऱ्यावर विहिरीची आणि बोरची नोंद आहे ते बागायते साहेब. आम्हाला आमचं एकच म्हणणं आहे, आम्हाला बागायतीच्या रेट प्रमाणे पश्चिम महाराष्ट्रात जे पैसे देण्यात आले फळबागासाठी नियमाने एनडीआरएफच्या नियमाप्रमाणेच आम्हाला पैसे पश्चिम महाराष्ट्राला दिली ती तुम्हाला वेळ, पण त्यासाठी तुम्हाला आदेश निघाला पाहिजे असं तुमचं म्हणणं. आम्हाला जोपर्यंत आदेश मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. आमचं जे जीव गेला तरी चालत. त्यांचं म्हणणं आहे की प्रशासनाने याचं लेखी आदेश निघाले पाहिजेत. आदेश निघाल्यानंतर पैसे जर जमा होत असतील तर ते आंदोलन मागे घ्यायला तयार आहेत. संजय बगारे, वैजापूर टाइम्स, वैजापूर.